लवकरच मुंबईत महामोर्चा काढणार आहे. ऑक्टोबर महिन्यात 9 ऑक्टोबर रोजी हा मोर्चा मुंबई पार्कमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आणि या ठिकाणी जर हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर ओबीसी ही त्या संदर्भामध्ये आपल्या मागण्यांसाठी मोर्चे वगैरे काढण्याच्या भूमिकेमध्ये आज दिसतो आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतायत की भुजबळ ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, त्यांना जेलमध्ये घालायला पाहिजे. आपण काय बोलणार. चला, आज खरं तर प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती करता आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काय वाटतं की आज रणनीती आखली जाणार आगामी निवडणुकांची? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे आज जळगावला या ठिकाणी आलेले आहे. प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेणार आहे, त्या संदर्भातली चर्चा करणार आहे. या चर्चेमध्ये संघटन अधिक मजबूत करणं, संघटनात्मक दृष्टीनं विस्तार करणं आणि आगामी कालखंडातल्या निवडणुकीच्या संदर्भामधले काय भूमिका कार्यकर्त्यांची आहे आणि पक्षाची काय भूमिका राहील या संदर्भातले मार्गदर्शन ते करणार आहे. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातही मते फुटल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मते फुटल्याचा दावा त्यांनी केला आहे, तो आरोप आहे. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे सांगता येत नाही. देशभरातल्या मतदारांनी मतदान केल्यानंतर महाराष्ट्रातल्याच मतदारांनी मतदान केलं नाही किंवा फुटलेत हे सांगणं तेवढंसं योग्य नाही आहे. गणेश नाईक म्हटलेले आहे की ठाण्याच्या रावणाचा अहंकार करावा लागेल, दहन करावं लागेल, असं गणेश नाईक म्हटले. असं सरकारमध्येच एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या छातीवर त्यांचेच मंत्री बसत आहे. आणि गणेश नाईकांची भूमिका ही भाजपच्या दृष्टीनं पाहिली तर योग्य जरी असली तरी हे जे आहेत ते महायुतीमध्ये आहे. आणि ठाण्याचा रावण म्हणजे त्या ठिकाणी एका अर्थानं एकनाथजी शिंदे आहे. म्हणजे एकनाथजी शिंदेंच्या विषयी हे त्यांनी वक्तव्य जर केलं असेल तर आपसामधल्या भानगडीमधून असे वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की सरकारमध्ये फार शांतता नाही आहे. मराठा समाजापाठोपाठ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी आपल्याला आरक्षण मिळावं, हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळावं असं मागणी केलेली. अलीकडे मराठा समाजाने ओबीसीमध्ये आम्हाला समाविष्ट करावं म्हणून जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर आता वेगवेगळे समाज रस्त्यावर यायला लागलेले आहे. म्हणजे लिंगायत समाज म्हणाला की मला आता आमचा स्वतंत्र धर्म ची मान्यता दिली पाहिजे. आता बंजारा समाज म्हणतो आहे या ठिकाणी आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. त्यांचे आता मोर्चे सुरू झालेले आहेत. आणि अशा स्वरूपाचं एक आंदोलनात्मक भूमिका अजूनही काही समाजांनी घेतलेली आहे. आणि मला वाटतं की हे या ओबीसी समाजामध्ये जशी भानगड लागली तशी आता समाजामध्येच भानगडी लावण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या GRला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, तसेच 2 जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहे. अधिसूचना पूर्णपणे बेकायदे असल्याने ती रद्द करण्याची मागणी होते. काय सांगणार? हैदराबाद गॅजेट लागू केलं पूर्णपणे तर त्याच्यामध्ये अजूनही संदिग्धता आहे. पण जर ते लागू करत असताना कुणबी समाजाला किंवा मराठा समाजाला सरसकट जर आरक्षण दिलं गेलं तर ते ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. कुणबी ज्या ठिकाणी नोंदी आहेत त्याला ओबीसीमध्ये घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाहीच, पूर्वीपासूनही नाही, आताही नाही. परंतु सरसकट याचा अर्थ असा आहे की साराचा सारा मराठा समाज जर त्याच्यामध्ये घातला तर 3,500 जाती ह्या ओबीसीमधल्या आहे. संख्याही त्याच्यापेक्षा मोठी आहे. आणि मग ओबीसीमध्ये साधारण 3-4 कोटी मराठा समाज जर त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर ओबीसींवर अन्याय झाल्यासारखाच वाटेल. आणि म्हणून हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये काही मंडळी न्यायालयामध्ये दार ठोठावत आहेत. राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. पुन्हा एकदा युती दोघां नेत्यांमध्ये होईल अशी शक्यता मानली जाते. राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढलेली आहे. ही महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्यानं विरोधी पक्षाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत चांगली बाब आहे.
त्यांची युती व्हावी आणि त्या युतीच्या माध्यमातून त्यांनी या विरोधी पक्षाच्या आघाडीमध्ये सामील व्हावं ही अपेक्षा आहे. बिहारप्रमाणेच विशेष मतदार यादी पडताळणी देशभरात करण्याचा विचार चाललेला आहे. बिहारमध्ये ज्या पद्धतीमध्ये मतदार याद्या आहेत त्या पद्धतीत देशभरात त्या लागू करण्याचा प्रयत्न होतो. मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे आणि राहुल गांधींनी हे वारंवार पुराव्याद्वारे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अशी कमी अधिक प्रमाणात परिस्थिती आहेच आणि त्यामुळे बिहारच्या संदर्भामध्ये अधिक स्वच्छ, चांगली, पारदर्शक असे जर मतदार यादी सर्वत्र येत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. भाऊ, एक विषय असा आहे की कापूस खरेदी संदर्भातला आहे की CCCIने जे ज्यांच्या अटी आहेत त्या अटी एकदम किचकट टाकल्यामुळे जिनर्स असोसिएशनने जवळपास बहिष्कार टाकलेला आहे 98% जिनर्स असोसिएशन. त्यामुळे आगामी काळामध्ये कापूस कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा कापूस खरेदीमध्ये रस नाही आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने कित्येक गाठी म्हणजे कित्येक लक्ष गाठी या विदेशामधनं मागवण्याचं धोरण स्पष्ट केलेलं आहे. देशामध्ये कापसाचं उत्पादन मोठं आहे आणि अशा स्थितीमध्ये आपला देशातलाच कापूस खरेदी करायच्या ऐवजी विदेशामधनं तुम्ही आयात करणार गाठी आणि कापसाला या ठिकाणी खरेदी करणार नाही, ही भूमिका योग्य नाही आहे. CCIने या संदर्भामध्ये आपल्या अटी ज्या अधिक कठोर केल्या आहेत ते यासाठीच केलेल्या दिसत आहे की या स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस त्यांना खरेदी करायचा नाही आहे आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये हा शेतकऱ्याच्या कापसाचा भाव जो आहे तो 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. भाऊ, रश्मी शुक्लांच्या संदर्भात नाना पटोलेंनी जी याचिका दाखल केली होती फोन टॅपिंग प्रकरणात, तर न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावलेली. मोठा धक्का मानला जातो या नाना पटोलेंनी. नाही काय रश्मी शुक्लांच्या संदर्भातली मानहानीची जी याचिका दाखल केलेली होती, दावा दाखल केलेला होता नाना पटोलेंनी, तो दावा जो आहे तो न्यायालयाने फेटाळून लावला. आता तो न्यायालयाचा निर्णय, त्याच्यावर प्रतिक्रिया कशा देता येतील.